कुंती 31. सकाळी पूजा करून दिवसभर महाराज अरण्यात फळं आणि कंदमुळं शोधण्यासाठी जात. संध्याकाळी परत येत. आम्ही सरोवरातून पाणी आणून पर्णकुटी सारवणं, पूजेची तयारी करणं अशी कामं करू लागलो. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. हस्तिनापूरची आठवण कमी कमी होऊ लागली. हस्तिनापूर सोडून 2 वर्ष झाली होती. महाराज थोडे क्रूश दिसू लागले होते. वाढलेल्या दाढीमुळं ते वयानं मोठे दिसू लागले. नेहमीच ते कसल्या तरी गूढ विचारात सापडल्यासारखे वागू लागले. त्यांच्या मनाचा थांग लागणं कठीण होतं. जरुरीपेक्षा ते एकही जादा शब्द बोलत नसत. कधी चुकूनही हसत नसत. एके दिवशी एक हरिणाचं गोंडस पाडस त्यांच्या पायाजवळ आलं आणि आपल्या खरबरी जिभेनं त्यांचा पाय चाटू लागलं. मला वाटलं ते त्याला हळूच दूर लोटतील, पण खाली बसून त्यांनी त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवला आणि त्याला आपल्या कवेत घेऊन त्याचे पटापट मुके घेत ते लहान मुलासारखे मुसमुसू लागले. माझ्या मनात एक अतिशय भयानक विचार येऊन गेला. अति मानसिक त्रासामुळं महाराजांना वेड लागलंय की काय? घाबरून मी म्हणाले, असं काय करता? माझ्याकडं न पाहताच त्या पिल्लाच्या कातडीवर आपला गाल घाशीत ते म्हणाले, कुंती, कसं सांगू? निपुत्रिकाला जर या लोकातच नाही तर मग स्वर्ग लोकात तरी कुठली जागा असेल? त्याच्या मृत्यूबरोबरच जग त्याला विसरणार नाही काय? मी दिग्विजयी सम्राट नाही तर दैवाच्या दारातील भिकारी आहे. माझ्याबरोबर माझं नाव अस्त पावेल. त्यासाठीच का आपण दुःखी आहात? तसं असेल तर दुर्वास ऋषींच्या मंत्रानं मी आपल्या नावासाठी पुत्र निर्माण करीन. दुर्वास ऋषींनी मला देवहूती मंत्र दिला आहे. महाराजांना मी दुर्वास ऋषींच्या यज्ञ त्यागाची जरूर तेवढीच माहिती दिली. कुंती, या पांडूला अपयशाच्या सगळ्या गर्तेतून सावरण्यासाठीच का तुला विधात्यानं माझी पत्नी केला आहे? महाराज, लवकरच या पर्णकुटीत आपणाला हवा तसा सद्गुणी पुत्र मिळेल. मी तो विषय तिथेच थांबवला. पुढं काही दिवसांनी एका प्रातःकाळी मी आचमनाकरिता पाणी घेतलं आणि डोळे मिटले. मंत्रांचे शब्द माझ्या मनाच्या कुंभात गरगर फिरू लागले. त्यांच्या प्रत्येक उच्चाराबरोबर माझ्या शरीराची जाणीव नष्ट होऊ लागली. सर्व जगाचा भार सोसणाऱ्या धरतीच्या नावानं स्मरण करून मी यमदेवतेला आव्हान केलं. माझ्या सर्वांगाची एक ज्योत झाली. धरतीतून एक ज्योत आली आणि त्या ज्योतीतून गेली. जाताना तेजाचं संक्रमण करून गेली. मला हळूहळू शरीराची जाणीव होऊ लागली. कंदमुळं आणि फळं खाऊन जगलेला माझा देह थरथरू लागला. मी धाडकन खाली कोसळले. त्या दिवसापासून मी अबोल झाले. मला एकांत आवडू लागला. शांततेची ओढ लागली. कुणीही मोठ्यानं बोललेलं मला खपेना. परत एका अननुभूत जीवनाला सुरुवात झाली. शरीर कणाकणांनी फुलू लागलं. योग्य कालानंतर एके दिवशी माझ्या पोटात दुखू लागलं. मी माता झाले. एक सौम्य आणि शांत चेहऱ्याचं बालक जन्माला आलं. सर्वांची मुखं आनंदानं उजळून गेली. सर्वांनी त्याचं नाव युधिष्ठिर ठेवलं. युधिष्ठिर पर्णकुटीत वाढू लागला. तो कधीच रडत नव्हता, पण कधी हसतही नव्हता. नदीच्या डोहासारखी त्याची चर्या सदा शांत होती. डोळे विशाल होते. महाराज त्याला खेळवण्यात स्वतःला विसरू लागले. आम्हाला हस्तिनापूरचा तर विसर पडलाच होता, पण आता आमच्या दुःखाचाही विसर पडला. युधिष्ठिर 1 वर्षाचा झाला. दुसऱ्या वर्षीच वायुदेवतेपासून मला आणखी एका पुत्राची प्राप्ती झाली. त्याची अंगलट अतिशय रेखीव आणि भक्कम होती. त्याला आम्ही सर्वांनी भीम हे नाव ठेवलं. तो वायूसारखा गतिमान होता. एक क्षण सुद्धा त्याला एका ठिकाणी बसावं असं वाटत नसे. भीमानंतर इंद्रदेवापासून आणखी एका पुत्राचं वरदान मला मिळालं. सावळ्या रंगाचं बालक अतिशय तरतरीत होतं. भर दुपारी त्याचा जन्म झाला. त्याच्या काळ्या भोर डोळ्यातून तेजाच्या ठिणग्या बाहेर पडत. त्याचं आम्ही अर्जुन असं नाव ठेवलं. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन यांच्या कलकलाटानं पर्णकुटी हादरू लागली. मला माझं जीवन सार्थ झाल्याचं समाधान वाटू लागलं. ते कोण होतील, काय करतील याबद्दल मी, धात्री आणि महाराज घटकांघटका चर्चा करू लागलो. धात्री नेहमी म्हणे, हा भीम कधी कुणाचंही ऐकणार नाही. तो मिळेल त्याला झोडपूनच काढणार. एक क्षणभर तरी स्थिर बसणं याला माहीत आहे काय? आमचे हे संवाद माद्री मात्र एका कोपऱ्यात बसून अबोलपणानं ऐकू लागली. ती कुणाशी काही बोलेना. तिचं असं वेगळं जग तयार होऊ लागलं.
ती का दुःखी होती ते मला समजलं. स्त्रीचं दुःख जाणायला स्त्रीला वेळ लागत नाही. तिला आपत्तेची ओढ लागली होती. सरोवराच्या काठी तिला मी एकदा विचारलं, माद्री, तू पुत्रासाठी का दुःखी आहेस? उत्तर देण्याऐवजी मला मिठी मारून ती स्पुंदू लागली. तिची पाठ थोपटीत मी म्हणाले, माद्री, तू कुरुकुलाची सून आहेस, अशी रडू नकोस. तुला सुद्धा मुलं होतील. सरोवरातील ओंझळभर पाणी घेतलं आणि डोळे मिटून मी दुर्वासांचं स्मरण केलं. माद्रीला समोर बसवून मी तिच्या हातावर ते पाणी सोडलं. धडाधड मंत्र म्हणू लागले. भात्यातून बाण बाहेर पडावे तसं माझं शरीर रिक्त होत आहे असं मला वाटू लागलं. शेवटी सर्व मंत्र म्हणून झाले. मी डोळे उघडले. माद्रीला विचारलं, आता तुला मंत्राचे शब्द आठवतात का? तिनं हो म्हणून मान डोलावली. मंत्रांचे शब्द आठवण्याचा प्रयत्न मीही करू लागले, पण मला काही आठवेना. स्मृतींच्या सगळ्या कानाकोपऱ्यात मी झाडून पाहिलं, पण कुठूनही मंत्रांचा प्रतिसाद येईना. आज कुंतीनं स्वतःची शेवटची शक्ती ही दुसऱ्याला अर्पण केली होती. आता ती एक साधी स्त्री होती, एक यत्किंचित स्त्री. मुलं आणि पती हीच तिची संपत्ती होती. कस्तुरी काढून घेतलेल्या मृगीसारखी मी सरोवरात पर्णकुटीत आले. माद्रीला पुढं 2 मुलं झाली. त्याची नावं नकुल आणि सहदेव ठेवण्यात आली. आता पर्णकुटीत 9 माणसे राहू लागलो. महाराज, माद्री, मी, धात्री आणि 5 कुमार. हस्तिनापूर सोडून आम्हाला 10 वर्ष झाली होती. पर्वतावर वाऱ्यासारखा काळ धावत होता. या 10 वर्षात कुरुकुलाचं काय झालं, हस्तिनापुरात काय झालं, आम्हाला यापैकी काहीच कळलं नाही. ज्या पर्वतावर आम्ही राहत होतो तो दुर्गम होता. सहसा कुणीही त्या दिशेला कधी अरण्यात प्रवेश करीत नसे. बाहेरच्या गोष्टी म्हणजे आम्हाला स्वप्नातील भूमी होती. हे अरण्य हाच आमचा वाडा. इथले निरनिराळे प्राणी हेच आमचे सोबती. पक्ष्यांचं संगीत हीच आमची करमणूक होती. आम्ही अरण्यवासी माणसं झालो होतो. कुंती 32. स्त्री मुलांच्या सहवासात अरण्यात सुद्धा स्वर्ग निर्माण करू शकते, आणि आम्ही तर 3 स्त्रिया होतो. आमचा सगळा वेळ मुलांशी खेळण्यात आणि बोबडे बोल ऐकण्यात व बोलण्यात जाऊ लागला. ते सगळे लहान होते पण समजूतदार होते. एकटा भीम मात्र आम्हाला कधीच आवरत नसे. एखाद्या धिप्पाड हत्तीची पुष्ट सोंड जशी एकसारखी अविरत वळवळत असते तसा तो एकसारखा दुडदुडत राही. एक पळभर सुद्धा तो कधी गप्प बसत नसे. दिवसागणिक त्याचं शरीर बांधेसूद होत होतं. बाळसं जास्तच शोभून दिसू लागलं. ते 5ही राजकुमार वनगाईचं दूध पीत आणि फळं खात मोठे होत होते. रानचा वारा खुळखुळा होऊन शीळ घालीत त्यांना खेळवू लागला. त्यांच्या कलकलाटानं पर्णकुटी हादरू लागली. धात्रीच्या वटलेल्या म्हाताऱ्या स्त्री हृदयाला सुद्धा प्रेमाची पालवी फुटली. ती सर्वांना घेऊन खेळू लागली. वर निळं आकाश आणि खाली हिरवीगार धरती अशा वातावरणात ते 5 जीव सागाच्या रोपासारखे मोठे होऊ लागले. मी परत स्वतःच्या भाग्याचा हेवा करू लागले. सौंदर्य, संपत्ती, कीर्ती यापेक्षा स्त्रीला मुलांची ओढ अधिक असते. 2 रेशमी ओठ लुचून तिचं दुग्धपान करू लागले की स्त्रीला जीवन धन्य झाल्याचं समाधान मिळतं. मातृत्व हाच स्त्रीचा मोक्ष असतो. आता मी परत सौख्याच्या शिखरावर होते. जीवन म्हणजे सुखदुःखाच्या ऊन पावसाचा खेळ. हे अरण्य हेच आमचं राज्य होतं. कुणालाही पायदळी न तुडवता मिळालेलं राज्य. मी या राज्याची महाराणी होते. आमच्या अंगाखांद्यावर मुलं खेळताना पाहून महाराज आपलंही दुःख विसरले. त्या 5 मुलांना खेळवताना त्यांनाही आपल्या जीव घेण्या शापाचा विसर पडला. ते पूर्वीसारखे हसू लागले, मन मोकळं बोलू लागले. कुंती 33. वर्षामागून वर्ष मागं पडत चालली. मुलं मोठी होऊ लागली. अरण्यात निर्भयपणे फिरू लागली. कुठंही ती मिळून जात. त्यांना खेळण्यासाठी शतशृंग पर्वत अपुरा पडू लागला. भीम तर येताना वाघाची पिल्लं त्यांच्या कानांना धरून फरफर ओढून आणू लागला. माणसाचं जीवन हे आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. जसा आणि ज्यांचा सहवास असेल तसं मानवी मन आकार घेतं. लहान मुलं म्हणजे तर अनुकरण प्रिय असतात. आमच्या पश्चात अरण्य त्यांना हे शिकविल तेच त्यांचे संस्कार होते. ते त्या नैसर्गिक संस्कारात मोठे होऊ लागले.
आता ते 10-12 वर्षाचे झाले होते. अरण्यातल्या नद्या त्यांना जीवन हे सतत वाहण्यासाठी असतं हे शिकवू लागल्या. साचणाऱ्या जीवनाचं कोंदट डबकं त्यांना माहीत नव्हतं. तिथले उंच उंच कडे त्यांना तुम्ही असेच उंच उंच व्हा हे शिकवू लागले. वरचं निळं आकाश मन स्वच्छ ठेवण्याचा धडा देऊ लागले. तिथले निरनिराळ्या प्राण्यांना सावली देणारे वृक्ष त्यांना जगासाठी झिजण्याचा संदेश देऊ लागले. पक्ष्यांच्या उंच भराऱ्या त्यांच्या धाडसाला आव्हान करू लागल्या. ते आम्हाला नेहमी हजारो प्रश्न विचारून भंडावून सोडत. युधिष्ठिर मला विचारी, आई, आकाशाचा हा निळा निळा घुमट पृथ्वीवर कुणी बसवला? त्याला खांब कुठं आहेत? मी त्याला म्हणे, बाळ, पूर्वी सर्व देवांसाठी भगवान शंकरानं समुद्र मंथनातून बाहेर आलेलं विष प्राशन केलं होतं. हे आकाश म्हणजे त्या भगवान शंकरांचा विष पिताना काळा निळा पडलेला कंठच आहे. अर्जुन मला विचारी, आई, वारे जोरात वाहू लागले की सू सू असा आवाज काय येतो? मी म्हणे, अर्जुना, पूर्वी प्रभू रामचंद्र म्हणून एक फार मोठा धनुर्धर होऊन गेला. त्यानं राक्षसांना मारण्यासाठी सोडलेले बाण इतके वेगवान होते की ते कुणालाही थोपवता आले नाहीत. अजूनही त्यांचे काही बाण पृथ्वीभोवती फिरत आहेत. त्यांच्या शेपटांचा हा आवाज आहे. तो विचारात गढून जाईल. भीम मला विचारी, आई, हे डोंगर कसे तयार झाले? मी त्याला म्हणे, भीमा, प्रभू रामचंद्रांच्या काळी हनुमंत नावाचा एक धिप्पाड सेनापती होता. तो नेहमीच आकाशातून फिरत असे. पण एकदा त्याला पृथ्वीवर यावं असं वाटलं. पण पृथ्वी म्हणजे नुसती दलदल होती त्यावेळी. त्या दलदलीत हनुमंतानं पाय ठेवला. त्याचा पाय ज्या ज्या ठिकाणी पडला त्या त्या ठिकाणी खोल दऱ्या तयार झाल्या. बाकीचा भाग फुगून वर आला. तेच हे डोंगर, तेच हे पर्वत. या दलदलीत चालून चालून हनुमंत कंटाळला. तो आकाशात भरारी घेऊ लागला. त्याच्या पायाला एक मोठं ढेकूळ चिकटून गेलं. तो चंद्र. तो तोंड पसरून सगळं ऐके. मग गाल आणि काका फुगवून हनुमंत किती मोठा असेल याची कल्पनेनं नक्कल करी. नकुल आणि सहदेव मला विचारित, माते, आकाशात विजा का चमकतात? मी त्यांना उत्तर देई, आकाशात देवदानवांचं युद्ध चाललं आहे. त्यात देवांच्या हातात तळपणारी ती खड्ग आहेत. नकुल स्वतःचे हात फिरवून त्याचे लटके दाटूमुटीचे वार सहदेवावर करी. मुलं असे अनेक प्रश्न मला विचारित. मी काहीही उत्तर दिलं तरी त्यांना चाले. त्यांचं समाधान होई. धन्यवाद.